साहेब आता हे वाघ जो विरोध पडला पाणी प्रदूषित झालं शेतकऱ्याचं. तुम्ही समजा वाघ विरोध पडल्यानंतर तुमच्या वन खात्याच्या विभागाच्या मार्फत असं काय आहे का की पाणी आता प्रदूषित झाले, आपण काय करू शकता? वन विभाग म्हणून काय करू शकता? आता सध्या आता जी कंडिशन आहे तुमच्या समोर वाघ आम्हाला काढल्यानंतर आम्ही आता इथे देवटा नर्सरीत नेऊ PM वगैरे करू. पहिल्यांदा त्याचं हे राहिला पाणी प्रदूषण वगैरे हा विषय आता आमच्या वरिष्ठांची चर्चा झाली. कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, वन्य प्राणी तो ठीक आहे, परंतु ज्यावेळेस पाणी पडल्यानंतर पाणी प्रदूषित होतं. आज पाणी प्रदूषित हा सुद्धा एक कलम आहे, लक्षात घ्या. तो उद्या जनावरांना पाणी पिण्यासाठी, उद्या धुणं भांड्यासाठी पाणी वापरलं जाणार आहे. तुम्ही फक्त वाघ पाडला विहिरीत आणि तो लगेच घेऊन जाणार, पण या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये उद्या ज्या समस्या निर्माण होणार आहे, आपण या वन विभागात तात्काळ काय कारवाई करणं एवढं सांगा. कारण काय होतं लक्षात घ्या, आज वन्यजीवामुळं आज मानवी याला सुद्धा खूप धोका आहे. आपण पाहिलं असेल देवठाणला एक लहान मुलगी ती वाघाने मारली, पण वाघाने माणसाला मारल्यानंतर काही मिळत नाही, लक्षात घ्या. पण माणसाने वाघाला जर मारलं तर त्याला शिक्षा होती, लक्षात घ्या. तसं आता हा तुमचा वन्य प्राणी समजा वन विभागाचा मार्फत प्राणी तो इथं पडला आणि हे पाणी दूषित होणार. या संदर्भामध्ये आपण वन विभाग काय करू शकतो? या पाण्याचं काय सोय करू शकतो आपण? आता पहिले बुजलेलं आहे, पुजलेलं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता फक्त आम्ही त्याच्यानंतर आम्ही परत येऊ जागेवर, काय करता येईल काय नाही आपण त्याची चर्चा करता येईल. तात्काळ केलं पाहिजे ना, कारण आता याचा उपसा करणं खूप गरजेचं आहे. 15-20 मिनिटं फक्त एवढं काढून देतो. चालेल. मग अशी आम्हाला ग्वाही तुम्ही देताय ना, म्हणजे संबंधित जो विहिरीचा मालक आहे त्याला तुम्ही ग्वाही देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, कारण काय होतं लक्षात घ्या, कधी कधी ना बेजबाबदारपणा वन विभागाचा दिसतोय की पडला ते काढून घेऊन जाणार आणि त्या पाण्याकडे, कारण आता हे पाणी पूर्ण दूषित आहे, कशाला वापरता येणार? म्हणजे शेताला वापरू शकतो पण इतर गोष्टीला वापरू शकत नाही. याच्यासाठी वन विभाग काय करू शकतं? मी वरिष्ठांशी जसं मीडियामार्फत आम्ही बोलणार आहोत, त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना व्हिडिओ पाठवणार आहे आणि मग तुमच्याशी परत चर्चा करून आम्हाला याच्याबद्दल तुम्ही 5-10 मिनिटं आजच्या आज किंवा हो लगेच गणेशला पाठवते येणार आणि ते